आपलं जीवन वेगळं. बरोबर आहे की नाही? पहा, जाऊ दे, हेही नाही कळालं तर अगदी सोपं बोलू. मला सांगा, माळ घालण्याच्या अगोदरची आपण बोलू का आता पुढं, आणि माळ घातल्यानंतरची आपण, फरक आहे की नाही? माळ घालण्याच्या अगोदर आपण कुठेही बसलं तरी चालत होतं, काही खाल्लं तरी चालत होतं, काहीही बोललं तरी चालत होतं. पण माळ घातल्यानंतर मात्र कुठेही बसता येत नाही, काही खाता येत नाही, काही पिता येत नाही, काहीही बोलता येत नाही. माळ घातल्यानंतर सगळी बंधनं येतात. माळ घालण्याच्या अगोदर एखाद्या वेळेस बंधनं आपण पाळली काय न पाळली काय, पण माळ घातल्यानंतर मात्र बंधनं पाळावी लागतात. म्हणून माळ घालण्याच्या अगोदरचं जीवन वेगळं आहे आणि माळ घातल्यानंतरचं जीवन वेगळं आहे. फरक आहे की नाही? आणखी सोपं बोलतो. याही पेक्षा सोपं बोलायचं झालं तर मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, लग्न होण्याच्या अगोदरची आपण आता पुढचं जाहीर करू का? आता जाहीर करणं गरजेचं आहे का? काही काही गावाला आम्ही नेहमीच्या गावाला कीर्तनाला जातो किंवा आमची ती परंपरेतली गावं असतात. मग त्या परंपरेतल्या एखाद्या गावामध्ये एखाद्या घरी लग्न असतं आणि मग ती मावशी किंवा ती आजी आम्हाला सांगते, महाराज आमच्या पोराच्या लग्नाला या. आम्ही म्हणतो, नाही हो, प्रवास आहे, धावपळ आहे, नाही जमत. नाही, पोराच्या लग्नाला आलं पाहिजे. अहो जमत नाही. ही बाई बोलता बोलता आम्हाला असं म्हणते, महाराज आमच्या गावातल्या कीर्तनाला नाही आलं तरी चालेल, पण पोराच्या लग्नाला या. आग्रह करते. ठीक आहे, आता एवढा आग्रह करायला केलाय, आम्ही जातो, लग्नाला जातो, अक्षर टाकतो, सगळं झालं. 2 वर्षानंतर पुन्हा त्याच गावी कीर्तनाला गेलो, त्याच घरी गेलो. त्या मावशीनं विचारलं, काय मावशी बरं आहे का? 2 वर्षापूर्वी तुमच्या मुलाच्या लग्नाला आम्ही आलो होतो, काय म्हणतोय मुलगा? कसा चाललाय मुलाचा संसार? चाललाय ना व्यवस्थित? असं म्हटल्याबरोबर ती मावशी हळूच एका वाक्यात मला बोलते, महाराज हा पहिल्यासारखा राहिला नाही. उदाहरण संपलं. कळलं का? पहा, हा पहिल्यासारखा राहिला नाही. या वाक्याकडे जरा जोर द्या. लग्न होण्याच्या पूर्वी वेगळं आहे आणि लग्न झाल्यानंतर वेगळं आहे. हे जसं प्रपंचातलं आहे तसं संत कृपा होण्याच्या पूर्वी वेगळे आणि संत कृपा झाल्यानंतर वेगळे हे परमार्थातलं आहे. शब्दातून उत्तर देतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, संत कृपा होण्याच्या अगोदर माझ्या अंतःकरणामध्ये एक चिंता आहे, कैवी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही समाधान करा, ऐसे सांगा तुम्ही सप्तजन करा समाधान चित्त माझे. त्यामुळे कधी माझ्यावर देवाची कृपा होईल, कधी माझा उद्धार होईल ही चिंता आहे. दुसरं प्रमाण देऊन पुढे जातो, कुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. नवे नवे ही चिंता लागली. तुका म्हणे चिंता वाटे, तुका संत भेट होण्याच्या पूर्वी तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे चिंता वाटे. आता दुसरं प्रमाण देतो, एकदा संतांची गाठ पडली की तेच तुकाराम महाराज सांगतात, अवघी चिंता वार. दोन्ही प्रमाण तुमच्या पाठात, दोन्ही प्रमाण जरा पुन्हा एकदा नीट लक्ष देऊन ऐका. एकीकडे म्हणतात तुका म्हणे चिंता वाटे आणि एकीकडे शब्द आहेत अवघी चिंता वारगी. याच्यातला चिंता वाटे या वाटे शब्दाला एक अंडरलाईन करा आणि चिंता वारगी या वारगी शब्दाकडे एक लक्ष द्या. दोन्ही पूर्ण भूमिका सांगतो. संत भेट होत नाहीये तोपर्यंत महाराज काय म्हणतात, चिंता वाटे. आणि एकदा संतांची गाठ पडली की तेच तुकाराम महाराज काय म्हणतात, चिंता. मला कधी कधी तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. महाराजांनी अवघी चिंता वारगी असं लिहिलं. महाराजांना असं घेता आलं असतं, अवघी चिंता निघून गेली. काय अडचण आहे मला सांगा की गीता आलं असतं, लिहिलं नाही महाराजांनी. महाराजांनी काय लिहिलं, वारगी. जरा स्पष्ट सांगू, महाराजांच्या गाथ्यामध्ये अभंगामध्ये जसे शब्द केले तसेच उच्चार केले पाहिजे. त्या शब्दाची चिरफाड करून जमत नाही. जरा पुढे बोलू, त्या शब्दाच्या ऐवजी पर्यायी शब्द जोडून जमत नाही, त्याच्या ऐवजी दुसरा शब्द तिथं टाकून जमत नाही. जरा आणखी स्पष्ट बोलतो, तुकाराम महाराजांनी
महाराजांच्या गाथ्याचं अभंगाचं चिंतन करताना किंवा भजन करताना त्यातला एकही शब्द गाळून जमत नाही. आणि जरा पुढचं बोलतो मनाचं घालून जमत नाही. मनाचं घालून जमत नाही. काही काही वेळी चालू म्हणताना चालू असलेल्या त्या शब्दाला विदेसून मेला तुम्हाला जोडतात. काय गरज आहे त्याला जोडायची? काय गरज आहे? मला तुकोबारांचे शब्द इतके ताकदवान आहे, त्याला दुसरं मागणी जोडायची गरज नाही. जरा पुढे बोलू या गाडीवर उभारून तर तुकोबारा ज्ञानोबाराशिवाय दुसरं बोलूच नाही. या ही कीर्तनाची गादी आहे. तुकोबारा ज्ञानोबारांच्या शब्दाची चिरफाड करून जमत नाही. जसे आहेत तसेच म्हणावे लागतात. आज आपण दादासाहेबांच्या फळावरची मंडळी, भजन करणारी मंडळी. मी तर म्हणेन की दादासाहेबांच्या फळाचा प्राण सांगू. गाथा भजन हे दादासाहेबांच्या फळाचा प्राण. गाथा भजन हा दादासाहेबांचा भजन जर ऐकायचं असेल तर दादासाहेबांच्याच फळावर जावं. 5-5, 6-6 तास भजन या फळांनी आजही केलं जातं. आजही 5-5, 6-6 तास भजन चालतं. आणि त्याची पेक्षा पुढे जरा जाणतो, ज्या शुद्ध सांप्रदायिक वारकरी चाली आहेत ना, त्या आजही या फळातून आपल्याला ऐकायला मिळतात. फळातल्या चाली अतिशुद्ध सांप्रदाय. मी तुम्हाला त्याच्या सुद्धा मला भावनेला विचार सांगून पुढे जातो. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये जर महाराजांनी अभंगामध्ये शब्दामध्ये जर पहिली विनंती दिली असेल तर ती पहिलीच पाहिजे, आणि दुसरी असेल तर दुसरीच पाहिजे. तुमच्या लवकर लक्षात येणार नाही. मी सांगतो आपल्याला, पहिली विनंती असेल तर स्वर रस्वच निघाला पाहिजे, आणि दुसरी विनंती असेल तर स्वर दीर्घच निघाला पाहिजे. इतकी सूक्ष्मता या चालीमध्ये सांभाळली जाते. त्याचं नाव वारकऱ्याच्या चाली. वारकऱ्याच्या चालीमध्ये इतकी सूक्ष्मता असते. पहिली आणि दुसरी हे बघितलं पाहिजे. उकार आकार पाहावं लागतं. पहिली आहे का दुसरी हे आता त्याच्याही पुढे जरा गमतीने बोलायचं झालं तर पहिली विनंती आहे का दुसरी विनंती आहे हे बघण्याकरता गाथा वाचावा लागतो. हे तितकंच खरं. आता अलीकडे गाथेची आपली गाठ पडायला तयार. गाथेची आपली आता अलीकडे जणू काही आपल्या पिशवीतला गाथा कुठं गायब झाला कुणाच ठाऊक. पूर्वी वारकऱ्याच्या पिशवीमध्ये गाथा असायचाच. फळावरची वारकरी बघा ज्ञानेश्वरी गाथा असायचा. आता गाथा अलीकडे पाहायला मिळत नाही. परंतु मी आपल्याला काही नावं घेऊन पुढे जातो. आता आपण सगळी फळावरची मंडळी आहेत म्हणून सांगतो. पालखी सोहळ्यामध्ये चालत असताना आपल्या लक्षात येत असेल वैकुंठशी भोसरीकर माऊली नावाची भोसरीकर माऊली अख्खा गाथा पाठ, सगळं गाथा पाठ. गाथा सरळ पाठ होता याच्यात नवल नाही. उलटा गाथा पाठ, उलटा गाथा पाठ असायचा. कधी गेलं की गाथा घेऊन बसलेली असायची. गाथा पाठ असूनही कधी गेलं की गाथा घेऊन बसलेली असायची. ते गाथ्याचे अभंग पुन्हा पुन्हा वाचायचे, शब्द त्याच्याकडे पाहायचे, त्या शब्दावर बोट फिरवायचे. गाथा पाठ असलेल्या माणसाने गाथा घेऊन रोज बसावं. गाथा पाठ असलेल्या माणसाने जरा स्पष्ट बोलू, आमचे फक्त कीर्तनाचेच अभंग पाठ असतात तरी आमची गाथेची गाठ नाही. पण महाराजांचा गाथा माऊलींचा पाठ असतो, रोज गाथा वाचायची. मी एके दिवशी त्यांना विचारलं, म्हटलं तुमचा गाथा पाठ आहे ना, तरी रोज गाथा उघडून का बसता? त्यांनी मला फार 2 कारणं फार महत्वाची सांगितली. त्यांनी पहिलं कारण असं सांगितलं की एखादा अभंग जरी पाठ असला तरी तो रोज गाथा उघडायचा, तो अभंग पुन्हा पुन्हा वाचायचा. त्याहीपेक्षा त्यांनी पुढे सांगितलं कीर्तनाला जाताना अभंग जरी पाठ असला तरी तो अभंग गाथ्यात पाहायचा मगच कीर्तनाला जायचा. अभंग गाथ्यात पाहायचा मगच जायचं. पावनिया ग्रंथ करावे कीर्तन. महाराजांची भाषा आहे पावनिया ग्रंथ करावे कीर्तन. आता तसं राहिलं नाही. ऐकून या युट्यूब बोलवावी कीर्तन असं झालं. ऐकून मी एका गावाला गेलो, माझ्या त्या पत्रिकेमध्ये काही अनोळखी महाराज दिसले म्हणून मी फळावरचं गाव होता. मी आपलं सहज विचारलं होय कोणाला तारखा दिल्या, कोण आहे हे महाराज? ते म्हणते आम्हालाही माहिती. मी म्हटलं हे म्हणून मिळाले कसे काय युट्यूबवर? मी म्हटलं अरे फोन कसे काय मिळाले? कारण ते महाराजच युट्यूबला सांगतात, आपल्याला काळजी नाही म्हटले. आता ते सांगत पण पूर्वीचा काळ मात्र त्या गाथ्याकडे, ज्ञानेश्वरीकडे आणि भागवताकडे पाहणार. ते शब्द त्या शब्दांची कृपा व्हावी अशा पद्धतीचा काळ. मला भोसरीकर माऊलींनी सांगितलं की तो अभंग पुन्हा गाथ्यात पाहायचा आणि कीर्तनाला जायचं. का? त्यांनी मला त्याचं कारण असं सांगितलं की कीर्तनाला जाताना गाथा उघडणार म्हणजे तुम्ही गाथ्याच्या पाया पडणार, आणि गाथ्याच्या पाया पडणं म्हणजे प्रत्यक्ष तुकाराम महाराजांना नमस्कार करून कीर्तनाला जाणार. हा पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ सांगितला पुन्हा पुन्हा त्या शब्दांकडे पाहिलं, पुन्हा पुन्हा त्या अक्षरांकडे पाहिलं की त्या अक्षरांची कृपा आमच्यावर होते. आणि तुकोबारेच आम्हाला एके दिवशी सांगतात की या अक्षराचा अर्थ असा आहे, कीर्तनात जाऊन सांग, म्हणून पाहून या ग्रंथ करावी कीर्तन. विठाला विशेष अशा पद्धतीचा अर्थ. अवघी चिंता वारली तर वारली असंच पाहिजे, निघून गेली असं म्हणता येणार. मला सांगतात आता चिंता राहिली नाही.
वारली. वारली या शब्दाचा अर्थ संपला. अगोदर आहे चिंता वाटे आणि नंतरची भूमिका चिंता वारली म्हणजे मी जळाली. पुन्हा उत्पत्ती. दोन शेतकरी बाजारामध्ये घेतले, शेंगदाणे विकत घेतले. दोघांनी एकमेकाच्या शेतामध्ये ते शेंगदाणे पेरले. आमच्याकडे त्याला भुईमुग म्हणतात, तुमच्याकडे काय शब्द आहे मला माहिती. भुईमुग. दोघांनी 10 दिवसामध्ये एकमेकाच्या शेताकडे पाहिलं. एकाचा हिरवागार उगून आला, एकाचा उगूनच आलं. त्याचं उगून आलं नव्हतं. तो म्हटला का रे बाबा, आपण दोघांनी पेरणी खत पाणी सगळं एकाच वेळेला केलेलं असताना तुझा मात्र हिरवागार उगून आला, माझं काही उगून आलं नाही, असं कसं काही घडलं. ज्याचं उगून आलं होतं तो म्हटला अरे बाबा, भुईमुग उगून येण्याकरता शेंगदाणे पेरावे लागतात, नक्की पेरले होते का. ज्याचं उगून आलेलं नाही तो म्हटला अरे वेड्या, तू कच्चे पेरले असतील, मी भाजून पेरले होते. उदाहरण समजलं. भाजून पेरल्यानंतर उगवतं का. भाजलं म्हणजे जळालं, मेलं, पुन्हा उत्पत्ती नाही. वेदांत शास्त्रामध्ये यालाच जीवनमुक्तीची अवस्था म्हटलं जातं. महाराज सांगतात अवघी चिंता वारली. याचा अर्थ आता आम्ही निश्चिंत अशा पद्धतीने पोहोच झालो. ही निश्चिंतता येण्याला काय कारण आहे. एकच कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं. कुंडलिया चिंता वारली हे म्हटलं काय आणि आता निश्चिंतीने पावलो विसावं म्हटलं काय. या सगळ्याचं कारण काय. तुकोबारांनी एकच कारण देऊन टाकलं. कुंडलिया धावा तृष्णेची. त्या शब्दांकडे जरा लक्ष द्या. तृष्णेची या शब्दाचा अर्थ इच्छा, धावा या शब्दाचा अर्थ पळापळ आणि खुंटण या शब्दाचा अर्थ थांबली. इच्छेची पळापळ थांबली, चिंता संपली, निश्चिंत अवस्था प्राप्त झाली. आता इच्छा राहिली नाही. योग वसिष्ठामध्ये एक सूत्र असं आहे, इच्छा दयो यथा दुःखम इच्छा शांती यथा सुखम. भागवत आम्हाला सांगतं आशा या परम दुःख नैराश्य परम सुख. ज्ञानोबा आम्हाला रोज बोलतात आशा जैसी दुःखाते व्याधी निंदा दिली. तुकोबाराय म्हणतात आता आमच्या जीवनाची आशा राहिली नाही, ही इच्छा राहिली नाही, कृतकृत्य झालो, इच्छा केली ती पावलो. दुसरं प्रमाण सोपं देऊन जातो. काम नाही आता कोणती इच्छा राहिली नाही. एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये निरपेक्ष या शब्दाची व्याख्या करताना नाथ महाराजांनी फार छान केली. जरा नीट ऐका. नाथ महाराज भागवतामध्ये असं सांगतात, प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता चित्त घातने भगवंता या नाव निरपेक्षता. पुन्हा एकदा भागवताची ओवी डोळ्यासमोर घ्या. प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता चित्त घातने भगवंता या नाव निरपेक्षता. मला जे सांगायचंय ते प्राप्त लाभावस्था. मला सांगतात काही मिळालं आणि काही मिळालं नाही, याच्या पलीकडे गेलेली जी स्थिती आहे ती स्थिती म्हणजे निरपेक्षतेची आहे. उदाहरण देतो म्हणजे कळेल आपल्याला. एखादी वस्तू मिळाली तरी आनंद नाही आणि एखादी वस्तू मिळाली नाही तरी दुःख नाही. या सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचणं कशामुळे. महाराज सांगतात चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. मिळालं तरी चित्तामध्ये क्षोभ घडत नाही आणि नाही मिळालं तरी चित्तामध्ये क्षोभ घडत नाही. असे स्थिती येणं याला तत्वज्ञानामध्ये स्थित प्रज्ञ म्हटलं जातं. जगद्गुरु तुकोबारा या अवस्थेमध्ये जगद्गुरु म्हटलं म्हणून तुकोबारांना राग काही कौतुक नाही आणि वेळ म्हटलं म्हणून तुकोबारांना राग नाही. या निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे. या सुख आणि दुःखाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे. या भेद आणि अभेदाच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबार आहे. कोणत्याही पद्धतीची ही लाभाची अवस्था महाराजांना स्पर्श करत नाही. याचं कारण महाराजांनी फार छान सांगितलं. चित्त घातले भगवंता एवढंच कारण. चित्त म्हणून राहिलं नाही, आता चित्त चिदरूप झालं. महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर चित्त चैतन्या पडता विठी दिसे हरिरूप अवधी. आता चित्त राहिलं नाही, चित्त चिदरूप झालं. जोपर्यंत चित्त म्हणून आहे तोपर्यंत सुख दुःखाचा संबंध आहे. एकदा चित्त चिदरूप झालं की मग सुख दुःखाचा संबंध येतो. मी आपल्याला उदाहरण देतो म्हणजे काय आहे. वस्तू म्हणून स्वीकारली की सुखही नाही दुःखही नाही. नीट ऐका माझं. वस्तू म्हणून स्वीकारली की सुखही नाही आणि दुःखही नाही. वस्तू माझी असं म्हणून स्वीकारलं की सुख दुःखाचा जन्म झाला. मी उदाहरण देतो आपल्याला. काय आहे मला जे सांगायचंय जगद्गुरु तुकोबार आहे कोणत्या स्थितीत आहे. तुकाराम महाराजांना या द्वंद्वाचा काही फरक पडत नाही. दुःख तर नाहीच नाही पण दुःखाच्या संबंधानं असलेलं सुख सुद्धा आता इथं नाही. शास्त्रांनी तर चिंतन असं केलंय, प्रपंचातलं दुःख जसं माणसाला त्रासदायक आहे तसं प्रपंचातलं सुख सुद्धा एक पद्धतीचं माणसाला त्रासदायकच आहे. दुःख जसं त्रासदायक आहे तसं सुख सुद्धा त्रासदायकच आहे. म्हणून तुकोबारांची भाषा आहे, कळो नये सुख दुःख तहान हर बळी देहभाव हर फला प्रक्रिया करायची झाली तर
देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक. याची प्रक्रिया मांडायची झाली तर तुझं पाहता विठ्ठला एक, देहभाव हरपला दोन, आणि कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक तीन. विठ्ठला दुःखाच्या पलीकडे आम्ही पोहोचलो. कळो नये सुख दुःख. दुःख तर त्रासदायक आहेच आहे, पण त्या संबंधाने येणारं सुख सुद्धा एक पद्धतीचं त्रासदायक आहे. आणि म्हणून शास्त्राने दोन पद्धतीचे सुख सांगितले. एक विषय सुख सांगितलं आणि दुसरं ब्रह्म सुख सांगितलं. ऐका, ज्या सुखातून दुःखाला जन्म दिला जातो त्याला विषय सुख म्हटलं जातं, आणि ज्या सुखातून दुःखाला कायमचं घालविलं जातं त्याला ब्रह्मसुख म्हटलं जातं. दोन्ही करता दोन ओव्या देऊन पुढे जातात. ज्ञानेश्वर महाराजांनीच केलेलं चिंतन आहे. मी काही माझ्या पदार्थ सांगत नाही. ज्ञानोबारांनी दोन्ही ओव्या आमच्या समोर ठेवल्या. विषय सुख कशाला म्हणायचं हेही ज्ञानोबाराय सांगतात, आणि ब्रह्मसुख कशाला म्हणायचं हेही ज्ञानोबाराय सांगतात. तुमच्या ऐकण्यातल्या ओव्या ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मनोनी विषय भोगी जे सुख सात्यंतची जाण दुःख, बरे काय की जे मूर्ख न सेविता न सरे, विषयाचे समसुख वेगळाची बाहुली अबराची सावली. या दृष्टांताने ऐका. आणि ब्रह्मसुख ऐकायचं असेल तर ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा ज्ञानोबारांचं चिंतन ऐका. ज्ञानोबाराय बोलतात, किंबहुना सोये जीवात्मयाची लागे जेथे जे होये तया नाम सुख. हे किती प्रमाण आपल्या समोर. विषय सुख म्हटलं की एक पद्धतीचं दुःख आहे, साध्यंतची जाण दुःख. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे त्याला जरी नाव सुखाचं असलं तरी जन्म मात्र त्याच्यातून दुःखाचाच आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे कळेल. मला सगळा मुलगा झाला, सुख झालं, गावावर पेढे वाटले. तोच मुलगा मोठा झाला आणि आम्हाला त्रास द्यायला लागला, दुःख झालं. या सुखातून दुःखाला जन्म दिला. बरं जाऊ द्या, दुसरं उदाहरण. आपण इथं बसलेली सगळी प्रापंचिक मंडळी, मला सांगा आपल्या घरामध्ये लाईट असतं सुखाचं का दुःखाचं? खूप प्रश्न आहे माझा, घाबरू नका. तुम्ही जर उत्तरं दिली तर मी 2-3 वाजेपर्यंत सोडेल, नाही दिली तर पहाटेपर्यंत चालेल. मला तुम्ही मी एवढ्या लांबून कुठं पंढरपूर कुठं लिंबूर जरा विचार करा. इतक्या लांबून जर मी आलेलो असेल तर माझं कर्तव्य आहे की तुमच्या पदरामध्ये काहीतरी टाकलं पाहिजे, आणि तुमचं कर्तव्य आहे की या 2 तासाच्या कीर्तनातून एक तरी मुद्दा घेऊन गेलो पाहिजे. जोपर्यंत वक्ता आणि श्रोत्याची ही भूमिका येत नाही तोपर्यंत कीर्तनाचा परिणाम समाजावर होत नाही. मी सोपा प्रश्न विचारला आपल्याला, मी काही फार कठीण विचारतो याच्यातला भाग. मला प्रपंचातलं सुख दुःखाला जन्म कसं द्यायचं एवढं सांगायचं. आपल्या घरामध्ये लाईट असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. आपल्या घरामध्ये फॅन असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. आपल्या घरामध्ये फ्रीज असणं सुखाचं का दुःखाचं? सुखाचं. आपल्या घरामध्ये असलेल्या त्या लाईटचं 1 महिन्यानंतर बिल येणं कसं करतात? काय गोंधळ असतो त्या दिवशी महाराज. एवढं लाईट बिल कसं काय आलं? लाईट बंद करा, फॅन बंद करा, फ्रीज बंद करा. एवढंच दिवसभर, दुसऱ्या दिवशी पुन्हा चालू. तेवढ्या दिवशी जर महाराज चुकून घरात सापडला तर त्यालाही फॅन नाही. त्या दिवशी सुख आणि दुःखाचा विचार करायला गेलो तर प्रपंचातलं सुख दुःखाला जन्म देतं. आणि म्हणून तुकोबारांची भाषा आहे, दुःख तर आम्हाला स्पर्श करतच नाहीये, पण दुःखाच्या संबंधाने येणारं सुख सुद्धा आता आमच्याकडे आहे. मी म्हणून आपल्याला मानसशास्त्रात एक वाक्य सांगत होतो, वस्तू वस्तू म्हणून स्वीकारली की सुख दुःख नाही, पण वस्तू माझी म्हणून स्वीकारली की सुख दुःखाचा जन्म. मी उदाहरण इथं देतो, आता समोर उदाहरण देतो. हा माईक मी बोलतोय सगळ्यांना ऐकून जातो, ठीक आहे. हा माईक म्हणून स्वीकारला की याचा सुखही नाही दुःखही नाही, पण हा माईक माझा असं म्हटलं की याचा आवाज चांगला आला की सुख आहे, याचा आवाज कमी आला की दुःख आहे. समोर उदाहरण. हा माईक माझा असं म्हटलं की मग याच्यातून सुख दुःखाचा जन्म होतो. बऱ्याचदा आम्ही कीर्तनकार मंडळी इथं व्यासपीठावर उभारलो की ते स्पीकरवाल्याकडे आम्ही पाहत असतो आणि म्हणत असतो, अरे माझ्या माईकला आवाज द्या, माझ्या माईकला आवाज द्या. आपण म्हणत असतो, कीर्तनकार म्हणत असतात माझ्या माईकला आवाज द्या, गायक म्हणत असतात माझ्या माईकला आवाज द्या, वादक म्हणत असतात माझ्या माईकला आवाज द्या. मला कधी कधी माझ्या माईकला आवाज द्या या शब्दाचं कधी कधी आश्चर्य वाटतं, कारण तो स्पीकरवाला म्हणत असेल माईक माझा नाही, का माझा माझा म्हणायला मी 10-5 हजार खर्च करून आणले, हे बरं येऊन माझा 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 हा शब्द फार गमतीचा आहे. मग महाभारताने चिंतन असं केलंय, द्रव्याक्षरस्तु भवेन मृत्यू द्रक्षर ब्रह्म शाश्वतम ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम. महाभारत सांगता आम्हाला मम म्हटलं की मृत्यू आहे आणि न मम म्हटलं की शाश्वत आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर माझं म्हटलं की अडकला आणि माझं नाही म्हटलं की सुटला. जोपर्यंत मी आणि माझा आहे तोपर्यंत त्याला दुःख भोगावं लागतं. तुकोबारांचे शब्द सांगतो, तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे मुकटे आहे. महाराजांचे शब्द बोल आहे. जरा गाथ्यातली नाटाची अगोदर
तुकोबराय म्हणतात की खरं पाहायला गेलं तर मी आणि माझ्याचा मला संबंध नव्हता, पण जेव्हा मला संसाराचा संबंध आला तेव्हा मात्र माझ्या ठिकाणी हे मी माझं निर्माण झालं. तिने माझं भोगविल्या नसता छंद लावेला माझं लोक मी माझे झाली गोड विटंबना शस्त्र हे निर्वाणीचा बा येणे माझं भोगविल्या खाली. येणे म्हणजे या संसाराने नसता छंद लाविला म्हणे माझं लोक माझे म्हणे मी आणि माझं याच्यामध्ये अर्थ भागवतामध्ये माहित असलेला विषय फक्त सांगून पुढे जातो. मी आणि माझं मला एवढे दोन शब्द सांगायचे. मी आणि माझा हा सगळा विस्तार चाललाय तो द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचल्याशिवाय विरक्ती येत नाही हे सांगण्याकरता चाललाय. मी आणि माझ्याच्या पलीकडे पोहोचल्याशिवाय विरक्ती येत नाही. जोपर्यंत मी माझा आहे तोपर्यंत परमतत्वाचा साक्षात्कार नाही. वस्तू वस्तू म्हणून स्वीकारली की मग मात्र सुख दुःख नाही, पण वस्तू माझी म्हटलं तर सुख दुःखाला सुरुवात झाली. अनेक उदाहरण तुम्हाला आपल्या या संबंधामध्ये भागवतामध्ये कृष्णाने चोरी केली, पकड बांधायचं सगळ्यांना माहित असलेला कथा भाग. काल्याच्या कीर्तनात तर तुम्ही ऐकतच आहात. मग ते पकडलं, दोरी यशोदा आतमध्ये गेली, दोरी घेऊन आली आणि ती कृष्णाला बांधायचं. पण त्या यशोदेने काय केलं, अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या उखळावर उभा राहून चोरी करायला गेले होते, ज्या उखळावरती दगडाचं जे उखळ आहे त्या उखळावर उभा राहून चोरी केली होती, तर यशोदेने काय केलं, त्या उखळाला दोरी बांधायला सुरुवात केली. ते जे उखळ आहे त्या उखळाला जोर जोराने दोरी बांधायला लागली, काठी मारायला. बाकीच्या सगळ्या गवळणी हसायला लागल्या. यशोदेने विचारलं काय झालं हसायला. त्या सगळ्या गवळणी म्हणायला लागले, अगं यशोदे वेळ लागलीस का तुला, त्या दगडाला का बांधायला लागली दोरी, त्या उखळाला का बांधायला लागलीस, ते उखळ आहे ते दगड आहे त्याला दोरी काय बांधायची गरज आहे. कृष्णाला बांधणं ठीक आहे का, कारण पळून जाईल म्हणून त्याला बांधणं ठीक आहे. या दगडाला बांधायची काय गरज आहे, हा पळून जाणार आहे का, दगड कुठं जातो का, दगड हलतो का, दगड चालतो का, मला सांगा असं घडलं का. आपल्या घरातला दगड घरातून निघाला कीर्तनात जाऊन बसला, शक्य आहे का. घरातली दगड कीर्तनाला येत असतात का, दगड घरातच बसत असतात, ती मंडपात येत नसतात. नाही तुम्ही डोक्यात दुसरं आणू नका, मी आपलं सहज बोलायला लागलो, तुम्ही असं दगड असं तिथंच बसून राहत असतो. त्या सगळ्या गवळ्यांनी सांगितलं, अगं वेळ लागलं का, त्या दगडाला का दोरी बांधायला लागलीस. यशोदेने फार गोड होतो. यशोदेने सांगितलं तुम्हाला माहित नाही, मान्य कृष्णाने चोरी केली म्हणून त्याला बांधायचं मान्य, परंतु त्या कृष्णाने कशावर उभा राहून चोरी केली, या उखळावर, या दगडावर, आणि म्हणून त्या उखळाला मी दोरी बांधायला लागले. याचं कारण असं आहे, चोरी करणारा जेवढा गुन्हेगार असतो, नीट ऐका, चोरी करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढा चोरी करायला सहाय्य करणारा सुद्धा तेवढाच गुन्हेगार असतो. कायदा आहे, वकील सांगतो. मी खरंच वकील आहे, तुम्ही असं शक्यने बघू नका माझ्याकडे, कोर्टात जायला वेळ नाही म्हणून भाऊराव इथे घेऊन आलेत मला, बाकी काही कायदा आहे. चोरी करणारा जेवढा गुन्हेगार तेवढा चोरी करण्याकरता सहाय्य करणारा सुद्धा गुन्हेगार. झालं, त्या दगडाला बांधलं, भगवंतालाही दोरी बांधायला सुरुवात केली. बांधत असताना ती दोरी कमी पडायला लागली. किती कमी पडायला लागली, 2 बोट. भागवत रहस्य, डोंगरे महाराजांचा एक भागवत रहस्य नावाचा ग्रंथ आहे, आवर्जून वाचा. डोंगरे महाराजांनी त्याच्यावर एक फार छान भाव काढला. डोंगरे महाराज असं सांगतात की ही 2 बोट दोरी कमी पडायला लागली, 2च बोट का कमी पडायला लागली, जास्त 2च बोट का कमी पडायला लागली. तर ती 2 बोट म्हणजे दुसरी तिसरी कोणती नाही, एक बोट आहे मीपणाचं आणि दुसरं बोट आहे माझेपणाचं. जोपर्यंत मी आणि माझं आहे तोपर्यंत भगवान बांधले जात नव्हते. तत्वज्ञानाचं वाक्य सांगायचं झालं तर भगवान यशोदेला सांगतात, अगं आई, जोपर्यंत तुझ्या ठिकाणी मी आहे तोपर्यंत मी नाही, आणि ज्या क्षणी तुझ्यातला मी गेला तेव्हा मी शिवाय दुसरं कुणीच नाही. विठ्ठल